राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। नमस्कार सर्व जनतेस। मी जवळजवळ 3.5 वर्ष जमीन फसवणूक दिनांक 29/7/2020 रोजीच्या खरेदी खतात फसवणूक माझी केल्या करणार नाही। भ्रष्ट दोषी अधिकारी तहसीलदार विजय तलेकर, उप अधीक्षक भालेराव त्यावेळचे यांनी व त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक, ज्योती मरकटे मॅडम, रूपनवर मोजणी अधिकारी वसंत उगले, तसेच दुय्यम निबंधक बेकायदेशीर नकाशा स्वीकारणारे खरेदी खतात व पोट हिस्सा मोजणीत मी सर्वांनाच म्हणणार नाही, जे दोषी अधिकारी आहेत त्यांना त्याच्यातले। तसेच आता तहसीलदार कचेरीमध्ये मी माहिती अधिकाऱ्याने अर्ज केले आहेत। 21 दिवसात सदर माहिती मिळणे अनिवार्य असताना 2 महिने झाले तरी ते लोक देत नाहीत। पण मला या कामी संभाजी शेलार साहेब, RU पठाण साहेब यांनी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे। व आता ही 8वी पत्रकार परिषद अशा दृष्टीने महत्त्वाची आहे की 7 पत्रकार परिषदेना अधिकारी वर्गाला आमंत्रित करूनही कोणी आलेलं नाही, म्हणून 8व्या पत्रकार परिषदेला त्यांनी यावे। न आल्यास जगदीशजी शेलकर साहेब, कारण त्यांनी मला आता 26/10/2023 रोजीचं पत्र अपर जिल्हाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांचं सदर अर्जावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री योगेशजी म्हशीसाहेब यांची सही आहे। भाऊ सुनील परशुराम गुंजळे यांचा अर्ज आहे, ते 2 पानी, त्याच्यावर त्यांनी सदर अर्जाची चौकशी करून न्याय द्यावा हे सांगितलं होतं। पण सदर माहिती मला जगदीश शेलकर साहेबांनी दिलेली आहे। त्याच्यात त्यांनी सरळ लिहिलेलं आहे, चुकीच्या आकारफोडमुळे हे झालेलं आहे। त्या चुकीच्या आकारफोडमुळे मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त 7 गुंठे कॉरिडॉर महामार्ग वसई विरार पनवेल अलिबाग संपादित जमिनीचे पैसे मिळतात। यावरून त्यांनी कप्रत नकाशातला माझ्या दक्षिणेकडले हिश्श्यात असलेला एक अंक खोडलेला आहे, म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे हे सिद्ध होतं। या कामी मला आदरणीय पोलीस घारगे साहेब, रायगडचे पोलीस अधीक्षक यांनी मदत केलेली आहे। विजयी भाऊ आशीर्वाद दिलेला आहे। नितीनजी ठाकरे साहेब हे तर माझ्या दृष्टीने देव आहेत, कारण त्यांनी माझी नोकरी वाचवलेली आहे। या दृष्टीने मला पोलीस उपायुक्त परिमंडल 2 पानसरे साहेब इथं मी बसलेलो आहे, ते सुद्धा मला तुला न्याय मिळेल। आदरणीय पाटील साहेब हे सुद्धा मला, म्हणजे पोलीसची देवता माझ्या पाठीशी आहेत। व त्यांनी मी आता जर आले नाही ते यांच्यावर गुन्हा नोंद करा म्हणून त्यांना मी विनंती अर्ज करणार आहे जगदीश शेलकर साहेबांना। कारण सदर जर तुमची 29/7/2020 रोजीच्या खरेदी खतात फसवणूक असेल तर तुम्ही पोलिसांकडे दाद मागू शकता, हे त्यावेळचे तहसीलदार विजय तलेकर यांनीच मला सांगितलेलं आहे। आणि हे मला त्यांनी 7 पत्र दिले आहेत, त्या पत्राच्या अनुषंगाने मी हे बोलत आहे। कारण त्या पत्रातच पॅरेग्राफ 4 व पॅरेग्राफ 6 मध्ये हे नमूद आहे की तुमची जर खरेदी खतात फसवणूक असेल तर आपण पोलिसांकडे दाद मागू शकता। या अनुषंगाने माझं साखळी उपोषण सुरू आहे, कुठे पोलीस उपायुक्त परिमंडल 2 येथे। सदर उद्याची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने यावे, त्या कामी मी सर्व पनवेल तालुक्यात अलिबाग येथे मोठ्या संख्येने बॅनर स्टिकर लावलेले आहेत। पत्रकार बंधू भगिनींनी मला मोलाची मदत केलेली आहेच, कारण ते सर्व येतच असतात। त्यांनी साम टीव्हीने तर संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली आहे। या कामी मला पत्रकारांनी मदत केलेली आहे, पोलिसातील देवतांनी मदत केली आहे। या कामी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला न्याय द्यावा येऊन, व माझ्या जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांनी मदत करावी।